नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घरही दिले पेटवून। या घटनेत बायको स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे भाजल्या गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत आणि या घटनेत आरोपी पती केदार हंडोरे स्वतःही जखमी झाला आहे आणि या घटनेमागील कारण अस्पष्ट आहे। पुढील तपास सुरू आहे। काय घटना आहे, तुमची परिस्थिती सध्या कशी होती? श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये रात्री 1:30च्या सुमारास दोन पेशंट सिन्नरवरून ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आले। दोघांना इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्यात आले। त्यांचे पारिवारिक काही विवाद होते। दोघं झोपलेले असताना मुलांनी स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय। तर त्याच्यात नवविवाहित जी मुलगी आहे 19 वर्ष वय तिचं आणि तिची आई 38 वय वर्ष, ठीक आहे, ह्या दोघांना मुलीला जवळजवळ 50% भाजली गेली आहे आणि आई जी आहे तिचं वय 38 आहे ती जवळजवळ 65% भाजली गेले। दोघं क्रिटिकल आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आता चालू आहे। मी डॉक्टर संदीप रॉय। Thank you so much.